नमस्कार मंडळी, मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचे स्वागत माझे यूट्यूब चॅनल तेजस्विनी केक क्रिएशनमध्ये करत आहे। तर आज आपण इथे 1 नंबरचा हा केक बनवणार आहोत। तर त्यासाठी मी इथे चॉकलेट फ्लेवरचा स्पंज घेतलेला आहे आणि त्याला मी 3 पार्टमध्ये कट केलेला आहे। तर इथे त्यानंतर मी 1 नंबर देण्यासाठी सर्वात आधी मधातून कट केलेला आहे। दोन्ही पार्ट हे इक्वल कट केलेले आहेत आणि त्यानंतर दोन्ही पार्टच्या नंतर मी इथे एक जो पार्ट आपला आहे त्याला तसंच ठेवला आहे आणि दुसरा जो पार्ट आहे तर त्याचे सर्वात आधी मधातून 2 भाग केलेले आहेत आणि मधातून 2 भाग केल्यानंतर सेम पद्धतीने मी एक जो भाग आहे अर्धा तो अर्धा तसाच ठेवलेला आहे आणि एक जो भाग आहे त्याचे मी आधी इथे मी कट करणार आहे आणि त्यानंतर मी अर्धा भागाचे पुन्हा 2 कट्स हे करून घेणार आहे। तर आपले हे 3 पार्टमध्ये झाले आहेत। त्यानंतर आपण हा चौथा पार्ट असे आपण कट करून घेणार आहोत। तर तुम्ही ही जी पद्धत आहे ते एकदम क्लिअर पहा, कारण ही जी पद्धत आहे ही खूप सोपी आहे। या पद्धतीने बनवल्यास आपला 1 नंबर हा व्यवस्थित बनवला जातो। तर याआधी पण मी 1 नंबरचा केक बनवलेला आहे जेव्हा माझी यूट्यूबची चॅनल नव्हती। तर आता हा माझा दुसरा आहे बनवताना आणि इथून मी आता 1 नंबर देण्यासाठी तिथून असा त्रिकोणी हा भाग कट केलेला आहे। तर आता मी तुम्हाला असेंबल करून दाखवते। तर इथे मी पहिल्यांदा वरचा पार्ट घेतलेला आहे, नंतर मधातला पार्ट जो आपण साईडला एक पार्ट कट करून ठेवलं तो घेतलेला आहे आणि जे छोटे छोटे अर्ध्या पार्टचे पुन्हा 2 कट केले तर ते इथे मी ठेवलेले आहे 2 बाजूला। आणि जो 1 नंबर आहे तर हा इथे थोडा उलटा झाला होता, तर हा इथे मी उलटा करून पुन्हा मी असं असेंबल केला आणि याच पद्धतीने मी आता सेम असेंबल केक बोर्डवर करणार आहे। तर इथे मी थोडा मोठा वाटत होता तर साईडचे हे भाग थोडे कट करून घेतलेले आहे। तर इथे आपला कट करून झालेला आहे। त्यानंतर मी इथे बाउलमध्ये क्रीम घेतलेली आहे आणि क्रीममध्ये त्यांची डिमांड होती की चॉकलेट प्लस स्ट्रॉबेरीचा फ्लेवर त्यांना पाहिजे होता। तर त्यांना चॉकलेट स्ट्रॉबेरी हा फ्लेवर पाहिजे होता, तर तिथे मी स्ट्रॉबेरी फ्लेवर घेतलेला आहे आणि इथे मी आपले केकचे पार्ट हे असेंबल केलेले आहेत। तर ही सर्वात लास्टची लेअर आहे आणि ते लेअर मी इथे 1 नंबर हा देऊन दिलेला आहे। त्यानंतर मी स्ट्रॉबेरी फ्लेवरच्या क्रशने इथे सोक करून घेतलेले आहे आणि जी आपण क्रीम बनवलेली होती स्ट्रॉबेरीची त्याच क्रीमने मी इथे पायपिंग बॅगच्या मदतीने क्रीम फिल करत आहे। जेव्हा कधी आपण 1 नंबरचे केक बनवतो तेव्हा आपण किंवा कुठल्याही नंबरचा केक बनवत असला तर तेव्हा आपण केकला पायपिंग बॅगच्याच मदतीने फिल करायचं, कारण त्याने व्यवस्थित फिनिशिंग ही आपल्या केकला येते। तर इथे मी फिनिशिंग ही लगेच देत आहे जेणेकरून आपल्याला नंतरच्या लेअर मांडताना व्यवस्थित आपल्या केकला फिनिशिंग येणार आहे। तर थोडा तो पिवळा लागलेला आहे कलर, तर तो मी आधी जी केक बनवली त्या केकचा थोडासा पॅलेट नाईफ तिथे मी यूज केलं, त्यामुळे मी तिथे ते पॅलेट नाईफ थोडं येलो दिसते। त्यानंतर मी सेकंड नंबरची ही लेअर मी त्याच पद्धतीने असेंबल केली आणि पायपिंग बॅगने क्रीम फिल करून पुन्हा मी तिथे त्याला फिनिशिंग देत आहे। तर इथे मी त्याला फिनिशिंग देत आहे, सोबत मी साईडलाही क्रम कोट करत आहे जेणेकरून आपल्या केकलाही फिनिशिंग आली पाहिजे। तर इथे जे क्रम्स आहेत ते एकत्र जेव्हा मी ॲड करणार तेव्हा ते झाले नाही पाहिजे, म्हणून मी पायपिंग बॅगच्या मदतीने पुन्हा मी साईडला क्रीम लावत आहे। तर इथे माझ्याकडे थोडीशी क्रीम ही माझी जे आधीची केकची डिझाईन होती येलो कलरची क्रीम बनवली होती तर ती उरली होती, तर त्यामुळे मी इथे साईडला ते अप्लाय करून घेतली। तर ते केक मी त्याच दिवशी बनवली होती त्यामुळे मी तिथे ती येलो कलरची थोडीशी क्रीम मी अप्लाय करत आहे। तर इथे मी साईडने पण क्रम कोट करत आहे सोबतच आणि वर पण फिनिशिंग दिलेली आहे। त्यानंतर मी थर्ड लेअर पण सेम पद्धतीने मी इथे असेंबल केलेली आहे। तर आपला हा पहिला पार्ट, त्यानंतर आपण जे 2 भाग केले होते त्यातला हा अर्धा भाग आणि नंतर हे जे आपण 2 कट केलेले होते अर्ध्या भागामध्ये त्याचे ते 2 साईडचे टोक आहे। तर इथे आपला हा सेकंड झालेला आहे, त्यानंतर मी थर्ड झालेला आहे त्यानंतर मी इथे क्रमकोट करून घेतलेला आहे। क्रमकोटसाठी मी क्रीम तिथे यूज करत आहे आणि हळूहळू मी तो पूर्णपणे क्रमकोट करणार आहे। तर क्रमकोट मी हा पायपिंग बॅगच्या मदतीनेच करत आहे, कारण मला इथे व्यवस्थित फिनिशिंग ही आली पाहिजे। तर इथे मी क्रमकोट करत आहे। तर क्रमकोट आपण हे जे काही बारीक चॉकलेट्सचे कणा आहेत तर ते क्रीममध्ये येऊ नये म्हणून मी आधी हे क्रमकोट करत आहे। तर इथे माझा हे क्रमकोट झालेला आहे। क्रमकोट झाल्यानंतर मी 1 ते 1.5 तास केकला फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवलं होतं। इथे मी कापडाच्या मदतीने साईड क्लीन करून हे
अर्धा ते म्हणजे 3-4 तास मिनिमम तरी मी केक सेट करायला ठेवलं होतं. त्यानंतर मी इथे ब्ल्यू कलरची क्रीम ही रेडी केलेली आहे, कारण कस्टमरने या केकची मला फोटो पाठवली होती, तर मी त्यांच्याच पद्धतीने इथे डिझाईन ही करणार आहे. तर इथे आपली ब्ल्यू कलरची क्रीम ही रेडी झालेली आहे आणि ती पण मी सेम जसं आपण फिनिशिंग फिल करताना क्रीम जशी केली होती त्याच पद्धतीने मी साईडला पण फिनिशिंग ही पायपिंग बॅगच्या मदतीनेच करणार आहे. तर इथे मी ब्ल्यू कलरची क्रीम ही पायपिंग बॅगमध्ये फिल केलेली आहे आणि पूर्ण साईडला आणि वर दोन्ही बाजूला मी इथे क्रीम अप्लाय करत आहे. तर हळूहळू मी ती पायपिंग बॅगच्या मदतीने क्रीम ही केकवर अप्लाय करत आहे. कारण आपण जेव्हाही नंबरिंग केक बनवतो किंवा लेटरचे जसे केक बनवतो ए लेटर किंवा बी लेटर, तर तेव्हा आपण पायपिंग बॅगच्याच मदतीने ही क्रीम अप्लाय करायची, कारण त्याला तेव्हाच ही फिनिशिंग येते, नाहीतर फिनिशिंग द्यायला खूप वेळ लागते. त्यामुळे मी पायपिंग बॅगच्या मदतीनेच इथे क्रीम ही अप्लाय केलेली आहे. क्रीम अप्लाय केल्यानंतर मी स्क्रॅपरने त्याला स्मच करून घेतलेला आहे आणि फिनिशिंग देण्यासाठी मी स्क्रॅपर हा यूज केलेला आहे. स्क्रॅपर मी पॅलेट नाईफ मी यूज करताना प्रत्येक वेळेस हा क्लीन केलेला आहे. तर क्लीन केल्यानंतर मी जेव्हा माझी पॅलेट नाईफने क्रीम सर्वात आधी मी स्मच केली आणि स्मच केल्यानंतरच मी पॅलेट नाईफने त्याला क्लीन केलेलं आहे. तर इथे मी पॅलेट नाईफच्या मदतीने चारही बाजूला आपले जिथे जिथे क्रीमची कव्हर करायचं आहे ते करून घेतलेले आहे आणि त्यानंतर मी इथे साईडला डिझाईन दिलेलं आहे. तर इथे तो पूर्णपणे सूट व्यवस्थित झालेला नाही, कारण मी एकटी असल्यामुळे तिथे तो व्यवस्थित सूट झालेला नाही. त्यानंतर मी इथे व्हाईट कलरच्या क्रीमने आधी 6 असं राऊंड केलेलं आहे आणि तिथे ग्रीन कलरच्या मदतीने 3 असे डॉट दिलेले आहे. प्रत्येक 6 नंबरला मी ग्रीन कलरने तिथे डॉट दिलेले आहे. तर ही डिझाईन कस्टमरची डिमांडेड आहे, त्यामुळे मी सेम पद्धतीने केक हा रेडी करत आहे. तर मी इथे आपलं तो रेडी करून घेतलेला आहे. त्यानंतर त्यांचं केकवर एक असं व्हाईट कलरच्या चॉकलेटने लिहिलेलं होतं. तर सेम पद्धतीने मी इथे आता टूथपिकच्या मदतीने केक हा ड्रॉ करत आहे. ते केकवर 1 नंबर हा ड्रॉ करत आहे आणि त्यानंतर मी आपल्या चॉकलेटने व्हाईट कलरच्या चॉकलेटने इथे मी तो फिल करून घेणार आहे आणि तिथे मी तो 1 नंबर देणार आहे. तर इथे मी टूथपिकने मार्क केलेल्या ठिकाणी मी इथे चॉकलेट आपला टाकत आहे. व्यवस्थित हा मी तिथे फिल करत आहे आणि त्यानंतर मी कुठे एअर बबल असल्यामुळे टूथपिकच्या मदतीने त्याला क्लीन करत आहे. जिथे जिथे मला थोडं वाटत आहे तिथे तिथे मी त्याला शेप पण देत आहे सोबत, कारण तिथे पूर्णपणे गनाश गेलेला नाही आहे. तर मी शेप पण देत आहे तिथे आणि तिथे मी 1 नंबर हा क्लीन करत आहे. तर इथे आपला हा 1 नंबर लिहून झालेला आहे आणि त्यानंतर मी टूथपिकच्या मदतीने इथे मी फिनिशिंग देत आहे. तर कसं असते, खूप कमी असे केकचे डिझाईन्स येत असतात, तर ही त्यातली एक वेगळी नवीन केकची डिझाईन आहे. तर माझा हा दुसऱ्यांदा बनवलेला 1 नंबरचा केक आहे. याआधी मी एक केक बनवलेला होता, तेव्हा माझ्याकडे यूट्यूबची चॅनलही नव्हती, त्यामुळे आता हे नेक्स्ट टाईम मी हा बनवत आहे आणि इथे मी फर्स्ट असं तिथे केलेलं आहे. तर इथे मी पायपिंग बॅगच्या मदतीनेच केलं. त्यानंतर मी त्यांच्या केकवर नाव हे चॉकलेट क्यूबवर लिहिलेलं होतं, तर मी सेम पद्धतीने चॉकलेट क्यूब हे बनवून घेतलेले होते आणि इथे मी त्याचं नाव लिहून घेतलेलं आहे. तर इथेही आपली केक रेडी झालेली आहे. तर केकची डिझाईन ही तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.